आज आम्ही चाललोय थेट रायगडावरती आणि रायगडावरती जाण्याचं कारण राजाभिषेक सोहळा 2026 हा पाहायला एक जवळून सोहळा तो पाहण्याची आतुरता आम्हाला आहे आणि तो पाहायला आम्हाला भेटणार आहे. यस, तर यावर्षी 353वा हा सोहळा आहे. सजून धजून नटून थटून थाट पाहूया, राजाचा माझा सोहळा पाहूया. चला रे जाऊया रायगडा जाऊया, चला रे गड्यानो रायगडा जाऊया. शिवरायांचा माझा सोहळा पाहूया, शिवरायांचा माझा सोहळा पाहूया. मी आता सध्या तरी 3 वर्ष झाली. हे माझं 3रं वर्ष आहे. मी स्वयंसेवक म्हणून मी ते कार्य करते. खूप चांगले प्रोत्साहन देतात हे लोक आम्हाला. आमचं भाग्य समजतो की आम्ही ते काम करतोय आणि आम्हाला हे कार्य करायला भेटतंय. एक महाराजांच्या प्रती आमची एक जी भावना आहे तीच आम्ही फक्त व्यक्त करण्यासाठी इथे येतो. बस बाकी काय नाही. थँक्यू. हा, कधी चालू झालं? आम्ही तरी पण 11:30 पावणे 12ला वरती गड चालवायला चालू केलं. आणि पहिल्यांदा येते नाही, जवळजवळ आमच्यात वर्षात नाही 4थी फेरी आहे. वर्षात ना वर्षात नाही 4थी. आणि राज्याभिषेक सोहळा जो आहे तो पहिल्यांदा येत आहे का? राज्याभिषेकाला पहिल्यांदा येतो. आई शपथ, लय भारी. आईला इकडे बघा, डेंजर डेंजर. पेशन्स ठेवा, कारण कसे आपला एरिया बारीक असतो आणि पब्लिक मोठ्या प्रमाणात आलेली असते. कारण शिवराज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्रातला म्हणलं तरी सगळ्यात मोठा सण आहे. कशी तर सगळे आपले हिंदू बांधव म्हणा, सर्व बांधव आपले एकत्र येतात आणि तो सण साजरा करतात. शिव सकाळ आणि आता आम्ही आहे म्हणजे उठलोय खूप लवकर. आता उठून आम्हाला अर्धा 1 तास झाला आणि खूप गर्दी ऑलरेडी जमली आहे. आम्ही आता नगरखान्यात जिथे जिथे तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता, ढोलताशा पद्धतीचा फुल जल्लोष चालू आहे, भंडारा उजळणं चालू आहे. पण तिथे आम्हाला जायला स्पॉट भेटलं नाही आणि बट आम्ही आतमध्ये साईडला आलो डायरेक्ट. आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णपणे फुलांनी सजवलेलं आहे. असं होतं की आपण म्हणजे माझं असं असायचं की जाऊ या कधीतरी रायगडला जाऊ, या वर्षी जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ, कधीतरी जाऊ असा असायचा. पण मी तर बोलीन ना, आता तुम्ही जर माझी व्हिडिओ जर बघत असाल ना, तुम्ही पुढच्या वर्षी राज्याभिषेक सोहळ्याला नक्की या. रायगडावर कधी येणं होईल म्हणजे पूर्ण फिरण्यासाठी हे माहीत नाही, पण राज्याभिषेक सोहळा हा पाहणं जरुरी आहे. कारण की आपल्या छत्रपतींनी आपल्यासाठी काय केलेलं ना,
हे इथे आल्यावर समजतं आणि त्यांच्यासाठी एवढी लोक का जमतात हे समजतं. महाराज गणपती भूपती गजाष्टपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याया लवकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पाळंगत राजनिधी दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की ते इव्हेंट चालू आहे आणि त्या इव्हेंट चालू असताना पण हे जे एवढे माऊले आहेत ना ते इव्हेंट एन्जॉय करण्याऐवजी ते पूर्ण जे म्हणजे पडलेली बॉटल छोटी काय होईना ती बॉटल पडलेली दिसली ना ते सुद्धा उचलतात. त्यांना असं आहे की इव्हेंट एन्जॉय करण्याऐवजी त्यांना गड साफ ठेवणं हे इम्पॉर्टंट आणि लोकांना गड साफ दाखवणं हे इम्पॉर्टंट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की